साहेब, आज तुम्ही माझ्या घरी येऊन माझ्या आई वडिलांना जे काही बोललात ना, खरंच मस्त. म्हणजे इतकी वर्ष माझ्या मनात जे काही होतं ना, ते तुम्ही आज त्यांना बोललात. मला बोलता येत नव्हतं त्यांना, ते बोललात. खरंच थँक्यू. माझ्या मनातलं बोललात. त्यामुळे सर, आजपासून तुम्ही मला तुमचा माणूस समजा. हां, मी मदत करेन तुम्हाला. जे काय हवंय ते मदत करेन, काहीही करेन. काही हां. हे बघ आशुतोष, संत नाही, चालेल. आशुतोष पण चालेल. हे बघ संतोष, हां. मला तुझी किंवा तुझ्या नाटकाची अजिबात गरज नाही. तुझ्या आईचं आणि माझं जे काय आहे ते आम्ही आमचं बघून घेऊ. पण तू इथं कशासाठी आलायस, कुठल्या अपेक्षेने आलायस, मला चांगलंच माहित आहे. नाही 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 सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला खरंच तुम्हाला मदत करायची आहे. पैशांची अपेक्षा नाही आहे मला. हा, म्हणजे मिळालेच तर काही हरकत नाही आहे. पण माझ्या आई वडिलांना धडा शिकवणं तुमच्यासाठी जेवढं महत्वाचं आहे ना, तेवढंच महत्वाचं ते माझ्यासाठी आहे. म्हणून मला तुम्हाला मदत करायची आहे. पण मला तुझ्या मदतीची अजिबात गरज नाही. Calm down. Calm down, Jayant. लॉक सिस्टीमला काय झालं आता? नमस्कार साहेब. साहेब, काय आणू तुमच्यासाठी? चहा, कॉफी लगेच? सिस्टीम हँग का झाली आहे? गॉड, नो रिस्पॉन्स. नो 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 नो. वाट लावली त्या बाईने सगळ्याची. मला आधी जानूला भेटायला हवं. हॅलो जानू. सो कसा होता तुझा दिवस? खूप छान. तुम्हाला सांगू का, खूप दिवसांनी मला इतकं रिलॅक्स्ड वाटतंय. जानू, मी जरा आलोच. हं? ह्याला काय झालं अचानक? होत आली आहे तुमची कॉफी. 2च मिनिटं देते. सरला मावशी. ओह, तुम्ही क्रिकेट खेळता वाटतं. कुठे क्रिकेट नाही हो. क्रिकेटशी काय संबंध? आमचे हे बघतात, तेवढाच काय तो संबंध क्रिकेटशी.
सरला मावशी, हा जरा माझं वॉच आणाल का? बाथरूम मध्ये बघा किंवा ड्राय बाल्कनी मध्ये पण बघा. आले आले. आणते हा. हॅलो मिस्टर देशमुख. सॉरी, मी तुम्हाला म्हणालो होतो की विश्वाबद्दल मला काही माहिती मिळाली तर मी तुम्हाला कळवेन, पण दिवसभर मी बिझी होतो. आत्ता कुठे जाऊन वेळ मिळालाय. बट आय एम अफ्रेड मला विश्वाबद्दल काहीच कळलं नाही. तुमचं तरी बोलणं झालंय का त्याच्याशी? नाही मिस्टर जैन, खूप लेट झालंय. विश्वही अजून घरी आलेलं नाही. त्याचा फोनही स्विच ऑफ लागतोय. हो, आय एम सो सॉरी मिस्टर देशमुख. पण विश्वा गेले काही दिवस ऑफिसलाही आला नाही. सगळं मेकअप खराब. मला इथून निघावं लागेल. अरे काय चाललंय काय या घरात? अरे इतकं सगळं घडून सुद्धा तुम्ही निवांत कसं काय बसू शकता यार? डोकंच सटकलंय माझं तर. तुम्हाला माहितीये तुमची लाडकी लेक सिंचना काय करतेय, काय वागते बाहेर? लफडा चालू आहे बॉस बरोबर तिचं. गाडे पाटील घराण्यात शोभतं काय सगळं? निर्लज्जपणाचा ना कहर आहे कहर. सिद्धू, जरा थांब. फार बोललास. काय म्हणालास? निर्लज्जपणाचा कहर. अरे कहर काय असतो ना हे मी तुला दाखवतो. तू जे हे काय बडबडलास ना हे सगळं आम्हाला आधीच माहिती आहे. किंबहुना तुझ्यापेक्षा जास्तच माहिती आहे आम्हाला. बघ टीव्हीवर काय तमाशा चाललाय तो बघ ना. सर्वात मोठी बातमी, सिंचना दळवी म्हणजेच संपतराव गाडे पाटील यांची मुलगी तिच्या बॉसच्या प्रेम प्रकरणात आता सिंचनाची नणंद भावना हिची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती. भावना गाडे पाटील यांच्या सांगण्यावरूनच सिंचना यांनी धरला अफेअरचा मार्ग. ऐकलंस ना? अरे सिंचनाने माती खाल्ली हे आम्हाला मगाशीच कळलं. पण तिला हे सगळं करायला कुणी भाग पाडलं हे आता टीव्हीने दाखवलं. बोल बोल ना आता बोल.